नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचे स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर व्याकरणचा धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? शब्द संपदा. काय आहे तिचं नाव? शब्द संपदा. आणि यांचा हा दुसरा सीझन चाललेला आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय करणार किंवा काय पाहणार आहे. तर चला बघून घ्या. बघा इथे चौथा काय दिलेले आहे? पर्यायवाची शब्द. काय दिलेले आहे? पर्यायवाची शब्द. पर्यायवाची शब्दाचा अर्थ आहे की त्यांच्या समान अर्थ काय आहे? त्यांच्या समान अर्थ दिलेले जाते. तर चला बघून घ्या. जसं इथे बघा पहिला शब्द अग्नी म्हणजे ज्वाला, पावक, अनल आणि आग. अमृत म्हणजे सोम, अमी, अमीय, सुधा, पियुष. अवश्य म्हणजे तुरंग आणि वाजी, घोडा, हय, सिंधव. अंधेरा, अंधकार, तिमिर, तम. अहंकार, घमंड, धंभ, दर्पण, दर्प, अभिमान. आकाश, गगन, अंबर, नभ, व्यम, शून्य. आंख, नेत्र, लोचन, चक्षु, दृग, नयन. आभूषण, भूषण, अलंकार, गहना. तर याप्रमाणे इथे जे शब्द दिलेले आहेत त्यांचा अजून काय शब्द त्यांचा अर्थ कसा प्रमाणे दिलेले जात आहे हे तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्या. बघा इथे कपडा, वस्त्र, अंबर, वसन, चीर, पट. कमल, पंकज, जलज, वारीज, नीरज, सरोज. कामदेव, काम, मदन, मनोज, अनंग, रती, नाथ. कोयल, पीक, श्यामा, वसंत दूत, कोकिल, ल. आणि इथे कोयल, पीक, श्यामा, वसंत दूत आणि कोकिल. कृष्ण, मोहन, गोपाल, गिरिधर, मुरलीधर, वंशीधर, केशव. क्रोध, कोप, गुस्सा, रोष. गंगा, भागीरथी, मंदाकिनी, सुरसरी आणि सुरनदी, सुरसरिता. गृह, घर, आलय, सदन, गेह, निकेतन, धाम. चंद्र, चांद, चंद्रमा, राशि, शशी, विधु, सुधाकर, इंदू. जल, पाणी, अंबू, तोय, नीर, सलील. जंगल, वन, अरण्य, विपिन, कानन. तर याप्रमाणे हा जे पर्यायवाची शब्द आहे त्यांचा अर्थ अजून कसा दिलेला आहे ते इथे आपण बघितले. तर अजून काय आहे चला बघून घ्या. बघा अजून दिलेले आहे ते आता आपण पाहणार आहे. प्रकाश, प्रभा, ज्योती, दयतू, उजाला. फूल, सुमन, पुष्प, प्रसन्न, कुसुम. बादल, जलद, वारिद, घन, मेघ, अम्बुद. ब्राह्मण, वीप, द्विज, बुधेव, भुसूर. पृथ्वी, भूमि, धरा, भू, धरती, वसुधा, धरती. मानव, मनुज, मनुष्य, नर, मृत्य. मित्र, मित, सखा, सहृदय, सहचर. माँ, माता, जननी, अंबा, अंबिका. रात अजून काय दिलेले आहे? रात्री, निशा, यामिनी, रेन, विभा, वरी. राजा, नेप, भूप, भूपती, नरेश, क्षितिज. राक्षस, असुर, धनुज, दानव, निशाचर, दैत्य. लक्ष्मी, कमला, इंदिरा, विष्णुप्रिया, रमा, शत्रु, रूपू, अरी, वेरी, दुश्मन. सरस्वती, वाणी, इला, शारदा, भारती, वागेश्वरी, संसार, विश्व, जगत, दुनिया. सागर, जलाधी, पयोधी, वरधी, अबुधी, समुद्र. सूर्य, दिवाकर, प्रभाकर, दिनकर, रवी, हंस, भानू. तर याप्रमाणे इथे जे शब्द दिलेले आहे त्यांच्या असाप्रमाणेही त्यांचा अजून अर्थ कसा प्रमाणे दिलेले जात आहे ते इथे आपण बघितले. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा आता आपण काय पाहणार की वाक्यांश के लिए एक शब्द. वाक्यांश याच्यासाठी एक शब्द कसा प्रमाणे दिलेले जात आहे ते आता आपण पाहणार आहे. बघा आज का युग अति व्यस्त है, ऐसे समय में थोड़े शब्दों में पूरी बात कहने की कला बहुत महत्व है. सुंदर सुखंडित कशी हुई वाक्य रचना के लिए ऐसे शब्दों का प्रयोग करना चाहिए जो अपने आप में वाक्यांश हो. उदाहरणार्थ वह अवसर आने पर इतना बदल जाता है कि उसका विश्वास नहीं कर सकता. इतने लंबे वाक्य को संक्षेप में हमें यो कह सकते हैं. तर याप्रमाणे इथे उस अवसरवादी का मैं विश्वास नहीं कर सकता
तर याप्रमाणे हे जे वाक्यांश आहे त्यांच्यासाठी एक शब्द कसा प्रमाणे आपण प्रयोग करू शकता ते आता आपण पाहणार आहे. तर चला बघून घ्या. आज या युगात अतिव्यस्त आहे. आज युगातून हर व्यक्ती, हर माणूस खूपच व्यस्त झालेला आहे. अशा समयातून थोडा शब्दातून पुरी बातमी केलेला कला हा खूपच महत्वाची आहे. जसे सुंदर, सुखंडित, कशी होणार, वाक्यरचना अशा शब्दांचा प्रयोग कशा प्रमाणे केलेले जात आहे ते आपोआप हे वाक्यांशातून होते. जसे उदाहरणात व अवसर आने पर, ते अवसर आने पर इतकं बदलून जाणार आहे की त्यांचा विश्वास आम्ही नाही ठरवू शकतो. या लंबा वाक्यातून तुम्ही संक्षेप में कह सकते हैं किंवा कह सकत. जसं इथे दिलेले आहे की उस अवसरवादी का मैं विश्वास नहीं कर सकता. त्या अवसरवादीचा मी विश्वास नाही ठेवणार आहे. तर याप्रमाणे बाद वाला वाक्य संक्षिप्त कैसा हुआ था तथा प्रभावशाली है. तर त्यांचा बदल वाक्य जे संक्षिप्त कसं दिलेले जात आहे त्यांची प्रभावशाली कसं प्रमाणे दिलेली जात आहे. इस तरह के कसावपूर्ण या तर्फे कसावपण सुसंगठित वाक्यात के लिए आवश्यक है. हा तर्फे कसावपूर्ण किंवा सुसंगठित वाक्यात के लिए आवश्यक आहे. कसं छात्रा को ऐसे शब्दों का ज्ञान हो जिसमें विस्तृत अर्थ समेटे जा सके. विद्यार्थ्यांना अशा शब्दाचा ज्ञान हवे ज्यांचा विशिष्ट अर्थ समेटे जात आहे. जसे हिंदी में प्रचलित कुछ इस प्रकार के शब्द निम्नलिखित है. जसं की हिंदी यातून प्रचलित काही असं प्रकारचे शब्द आहे जे निम्नलिखित आहे, जे आता आपण इथे पाहणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, जसे एक शब्द आणि यांच्या अनेक शब्द. अंधविश्वास, बिना विचार किया हुआ विश्वास. अंधविश्वास कसा बोलते की जे बिना विचार करत आपण विश्वास ठेवतात त्यांना आपण म्हणतात अंधविश्वास. अद्वितीय, जिसके बराबर कोई दूसरा ना हो, ज्यांचा बराबर कोणी दुसरा नाही होणार त्यांना आपण म्हणतात अद्वितीय. अकरणीय म्हणजे जो करणे योग्य ना हो, जे करणार योग्य नाही आहे त्यांना आपण म्हणतात अकरणीय. अदृश्य, जो दिखाई न दे, जे आपल्याला नाही दिसत आहे त्यांना आपण म्हणतात अदृश्य. अकर्मण्य, निकम्मा, जो कर्म न करता हो. अकर्मण्य म्हणजे निकम्मा, जे कर्म नाही करत आहे. अधीर, जिसमें धैर्य न हो, ज्यांच्याकडे धैर्य नाही होते त्यांना आपण अधीर असंही म्हणतं. अकल्पनीय म्हणजे जिसकी कल्पना नहीं की जा सके, ज्यांची कल्पना आपण नाही करू शकतो त्यांना आपण म्हणतात अकल्पनीय. त्यांना आपण काय म्हणतात अकल्पनीय असंही म्हणतात. कळलं की नाही? हो. तर चला अजून आहेत का ते बघून घ्या. बघा, अकाटय. अकाटय म्हणजे जिसे काटाना जसे की, ज्यांना आपण काटू नाही शकतो त्यांना आपण म्हणतात अकाटय. अनश्वर म्हणजे जिसका कभी नाश ना हो. अनश्वर म्हणजे ज्यांचा कधीही नाश नाही होते त्यांना आपण म्हणतात अनश्वर. आकरण म्हणजे जिसका कोई कारण ना हो, ज्यांचं कोणीही कारण नाही होतात त्यांना आपण आकरण असंही म्हणतं. अनाथ, जिसका कोई स्वामी ना हो, ज्यांचा कोणीही स्वामी नाही होतात त्यांना आपण अनाथ असंही म्हणतं. अकिंचन, जिसके पास कुछ ना हो. अकिंचन म्हणजे ज्यांच्याकडे काहीही नाही ठेवते किंवा राहते त्यांना आपण म्हणतात अकिंचन. अनादि, जिसके आदि न हो, ज्यांचा आदि नाही होतात त्यांना आपण म्हणतात अनादि. अखाद्य, जो खाणे योग्य ना हो, जे जेवण करणारे योग्य नाही किंवा खाणारे योग्य नाही त्यांना आपण म्हणतात अखाद्य. अनाम, जिसका नाम ना हो. अनाम म्हणजे काय, ज्यांचा नाम नाही होते त्यांना आपण म्हणतात अनाम. आगमय, जहा जाया ना जा सके. आगमय म्हणजे काय होते, जिथे आपण नाही जाऊ शकत त्यांना आपण म्हणतात आगमय. काय म्हणतात आपण आगमय. अनावृष्टी, वर्षा न होणार, आणि अनावृष्टी कोणाला म्हणतात आहे, जिथे वर्षा नाही होतात त्यांना आपण अनावृष्टी असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. तर चला अजून काय आहे बघून घ्या. बघा, अजून इथे शब्द दिलेले आहेत ते आता आपण पाहणार आहे. बघा, अगय, जिसके गया ना जा सके, ज्यांच्याकडे आपण नाही जाऊ शकतात त्यांना म्हणतात आपण अगय. अनिवार्य, जिसका निवारण न हो सके. अनिवार्य म्हणजे काय, ज्यांचा निवारण नाही होऊ शकतो. अगोचर, जिसे देखा ना जा सके, ज्यांना आपण नाही पाहू शकतो त्यांना म्हणतात आपण अगोचर. अनियमित, बिना किसी नियम के, बिना किसी म्हणजे बिना कारण कोणताही नियम बद्दल. अग्रामी म्हणजे जो सबसे आगे चलता हो. अनुकरणी म्हणजे अनुकरण करणे योग्य. अगण्य म्हणजे जिसकी गिनती
आगे वाले में होती हो, ज्यांची गिनती आगे वाले म्हणजे मागे वालेला होणार आहे. अनुपम जिसकी उपमा ना हो, ज्यांची उपमा नाही होते. अनुयायी अनुचर अनुगामी पीछे चलने वाला. अगणित जो सबसे आगे हो, जे खूपच प्रमाणे मागे चालतात त्यांना म्हणतात अगणित. अतनिहित म्हणजे अंदर छुपा हुआ हो. अचूक जे आपल्या दिखाने में से ना चुके, जे आपल्या दाखवणारे नाही चुकणार आहे त्यांना म्हणतात अचूक. आंतरराष्ट्रीय काही राष्ट्रों से संबंधित, कोणत्याही राष्ट्राचा संबंधित त्यांना म्हणतात आपण आंतरराष्ट्रीय. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. आता आपण पाहणार आहे उपसर्ग. काय पाहणार आहे? उपसर्ग. ऐसे शब्दांश जो मूल शब्दों से पहले जुड़कर नए शब्द की रचना करते. असा शब्दांश जे मूल शब्दाला जोडून पहिला जुड़णाऱ्या नवीन शब्दाची रचना करत आहे, तथा शब्द के अर्थ को बदलते हैं, तथा शब्दांच्या अर्थाला बदलून देत आहे, त्यांना आपण उपसर्ग असंही म्हणतो. काय म्हणतात? त्यांना आपण उपसर्ग असंही म्हणतो. जसे आ, नीर, अव आदि. जसे आ, नीर, अव आदि. उपसर्ग के 3 प्रकार होते. उपसर्ग से किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. संस्कृती के उपसर्ग, हिंदी के उपसर्ग आणि अन्य भाषाचे उपसर्ग. इथे उपसर्ग यांच्या 3 प्रकार आहे. पहिला आहे संस्कृतीचे, दुसरा हिंदीचे आणि तिसरा अन्य भाषाचे उपसर्ग. आगे प्रमुख उपसर्ग तथा उनसे बनने वाले शब्द दिए जा रहे हैं हिंदी उपसर्ग के. आता आपण मागे पाहणार आहे की जे हिंदी उपसर्ग आहे त्यांचे बनवणारे नवीन शब्द कशाप्रमाणे हिंदी उपसर्ग मध्ये दिलेले जात आहे. तर चला बघून घ्या. कळत आहे की नाही तुम्हाला? हो. जसे इथे बघा उपसर्ग अर्थ शब्द अ, अभाव, निषाद, अचेत, अछूत, अमोघ, अथा. अन्न, अभाव, निषेध, अनपढ़, अनदेखा, अनसुनी, अनबन. तिसरा अध, आधा, अधखिला, अधजला, अधपचा, अधपका. तर याप्रमाणे अजून काय आहे? ऊन, कम, 19, 29, 49, 59. औ, निषेध, हीन, अवधड, औचक, औषर, अवगुण. अव. आता इथे क, बुरा, हीन, कपूत, कुचाल, कुडंग, कुबाल. चौ, चार, चौराहा, चौपाया, चौमासा, चौपाई. नि, रहित, विना, निडर, निपुता, निहत्ता, निधडक. इथे दु, दुबारा, दुबला, दुगना, दुरहरा, दुकान, दुर्दिन. बिन, रहित, बिना, बिन खाया, बिन चाहा, बिन ब्याहा, निषेध, बिजनाचा. भार, पूरा, भरा हुआ, भरमार, भरपूर, भरकट, भरपेट. स, सु, अच्छा, सहित, सुफल, सुजान, सुडोल, सुगड. तर याप्रमाणे इथे जे शब्द दिलेले आहेत ते अशा प्रमाणेही दिलेले जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. इथे बघा संस्कृतचे उपसर्ग. आता आपण पाहणार आहे संस्कृत यांचा उपसर्ग. नीटप्रमाणे ऐकून घ्या. उपसर्ग अर्थ आणि शब्द बघा. अति, अधिक, बहुत, अतिरिक्त, अत्यंत, अत्यधिक, अति उत्तम. अधि, प्रधानता, अधिकार, अधिनायक, अधिपति. अध्यादेश. अनु, पीछे, अनुकरण, अनुभूति, अनुकूल, अनुगमन. आप, बुरा, हीन, आपकृति, उपकार, अपकार, अपयश, अपशब्द. अभि, सामने, अभिमान, अभिभाषण, अभिलाषी, अभिभावक. सावा, अव, बुरा, पतन, अवगुण, अवनीति, अवशेष. आ, तक सहित, आमरण, आक्रोश, आकर, आजजन. तर याप्रमाणे इथे जे शब्द दिलेले आहेत अशा प्रमाणे ही परिवर्तन होऊन जात आहे किंवा संस्कृती ते उपसर्ग अशा प्रमाणे दिलेले जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा इथे आता आपण बघणार उर्दू जे फारसीचे उपसर्ग. उर्दू किंवा फारसी यांचे उपसर्ग बघा. उपसर्ग अर्थ आणि शब्द. पहिला कम, हीन, थोडा, कमबख्त, कमजोर, कमदाम, कम उम्र. खुश, उत्तम, अच्छा. खुशबू, खुशदिल, खुशखबरी, खुशहाल. गैर, अलग, बिना. गैर जिम्मेदार, गैर सरकारी, गैर कानूनी, गैर हाजिर. आता इथे ना, नहीं, नाराज, नादा, नालायक, नापसंद, नासमझ. बा, सहित, बेइज्जत, बायका, यदा, बदकिस्मत, बदसूरत. बद, बुरा, बदबू, बदतमीज, बदकिस्मत, बदसूरत. आणि इथे बे, भाव, बिना, बेहोश, बेशक, बेदाग, बेरहम. हम साथ, हम उम्र, हमराज, हमशक्ल, हमवतन. तर या प्रमाणे उर्दू ते फारसी शब्द उपसर्ग अशा प्रमाणे दिलेले जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो पर्यायवाची शब्द आणि एकार्थी शब्द आणि उपसर्ग शिकलो. तर याप्रमाणे आपण खूपच प्रमाणे शिकलो की कशा प्रमाणे यांचा उपयोग करायचा किंवा कशा प्रमाणे त्यांचे परिवर्तन होऊन जात आहे आणि त्यांचं उदाहरण पण पाहिलं. तर हा सगळं तुम्ही व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि लिहून घ्या आणि समजून घ्या. कळलं? हो. धन्यवाद.